संभाजी ब्रिगेड के पदाधिकारियों ने साफ कहा है कि सिर्फ माफी मांगना प्राप्त नहीं है, बल्कि श्रीधर शास्त्री को तुरंत महाराष्ट्र छोड़ना चाहिए। ब्रिगेड ने यह भी मांग की है कि उनके कार्यक्रम स्थल पर छत्रपति शिवाजी महाराज की तस्वीरें, पोस्टर या बैनर का इस्तेमाल नहीं किया जाना चाहिए। ब्रिगेड ने चेतावनी दी कि ऐसे बयान भविष्य में गलत इतिहास को बढ़ावा दे सकते हैं, जो समाज के लिए खतरनाक साबित हो सकते हैं। साथ ही कार्यक्रम के चलते आयोजक से भी सार्वजनिक रूप से माफी मांगने की मांग की गई। इस पूरे मामले में उस कार्यक्रम में मौजूद नेताओं नितिन गडकरी, देवेंद्र फडणवीस और मोहन भागवत की चुप्पी पर भी सवाल उठाए गए। आइए सुनते हैं सविस्तर बयान। आज पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण हेच आहे की याच्या अगोदर सुद्धा मी सांगितलेलंच आहे की धीरेंद्र ब्रह्मचारीने जे धीरेंद्र शास्त्रीने जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि रामदासांच्या संबंधाबाबत जे विधान केलेलं आहे, संबंधाबाबत म्हणण्यापेक्षा त्यांनी असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते आणि छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकल्यानंतर त्यांनी ते आपल्या गुरुजवळ गेले आणि आपलं मुकुट त्यांच्या पायाशी ठेवून त्यांना विनंती केली की आता मी खूप थकलेला आहो आणि हे जे राज्य आहे हे राज्य मी तुम्हाला हवाली करतो, आता हे तुम्ही सांभाळ। त्यावर रामदासांनी असं म्हटलं की तुम्ही मला गुरु मानता, तुम्ही माझे चेले आहात, तर चेल्याचं जे काम आहे की गुरूंनी दिलेली आज्ञा तुम्हाला पाळावी लागेल आणि मी अशी आज्ञा करतो की हे जे मला जे दिलेलं राज्य आहे हे आता माझं राज्य झालेलं आहे आणि हे राज्य माझ्यातर्फे तुम्ही चालवावं असं मी तुम्हाला आदेश देतो। आता या संपूर्ण घटनाक्रमामध्ये धीरेंद्र शास्त्री किंवा त्या विचाराचे जे लोक आहेत, जी विचारधारा हजारो वर्षापासून या देशामध्ये काम करून राहिलेली आहे, यांना हे सिद्ध करायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज जे काही त्यांचं जे काही कर्तृत्व, त्यांनी जे काही इतिहासामध्ये ज्या कर्तृत्वाची नोंद झालेली आहे, ती नोंद जर कदाचित जर रामदास स्वामी हे जर छत्रपतींचे गुरु नसते तर त्यांना हे सर्व जे आहे हे एवढं कर्तृत्व दाखवता आलं नसतं। ही जी विचारधारा आहे जी हजारो वर्षापासून काम करून राहिलेली आहे, त्यांनी प्रत्येक महापुरुषाच्या मागे कोणी ना कोणीतरी एक टवाळखोर माणूस आपला एक उभा केलेला आहे आणि हे सिद्ध कारण की यांच्याकडे महापुरुष म्हणण्याला किंवा जागतिक कीर्तीचे लोक किंवा ज्यांनी मानवतेसाठी काम केलेलं आहे, ज्यांनी संपूर्ण समाजासाठी काम केलेलं आहे, अशा प्रकारचं गेल्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये किंवा त्याच्या अगोदर सुद्धा एकही व्यक्ती या संघटनेनी किंवा या विचारधारेनी पैदा करू शकले नाही। त्यामुळे जिथे जिथे महापुरुष असतील, ज्या ज्या समाजामध्ये महापुरुष असतील, ज्या ज्या ठिकाणी महापुरुष दिसतील, त्या ठिकाणी आपला एक छोट भैया नेता किंवा छोट भैया महाराज त्याच्यासोबत द्यायचा आणि इतिहासाची खोडतोड करून इतिहासामध्ये हे सिद्ध करायचं की तो आमचा जो माणूस जर नसता तर तुमच्या शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली नसती। आणि हे आजच चालू नाहीये, याच्या अगोदर सुद्धा। आता याच्या मागे आणखी एक फार मोठी भूमिका आहे जी सर्वसाधारण लोक समजू शकत नाही। म्हणजे बहुजन समाज एक तर शिक्षण किंवा शिक्षणाच्या ऐवजी पुस्तक वाचण्यामध्ये फार कमी लोक आहेत। परवाच्या दिवशी जे हेडलाईन आलेली आहे, म्हणजे इंग्लिश पेपरमध्ये सुद्धा असो, मराठी पेपरमध्ये एक फार मोठी हेडलाईन आलेली आहे। धीरेंद्र शास्त्रींनी जी म्हटलं ती एक मोठी, हा रेकॉर्ड झालेला आहे सर। हा 50 वर्षांनंतर हीच हेडलाईन पेपरमध्ये आलेली, हीच हेडलाईन दाखवून त्याच्यावर पुस्तक लिहिलं जाईल। आणि याचा जिवंत उदाहरण म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊच्या बाबतीत जी बदनामी करण्यात आली, जेम्स लेनला जो पुरावा देण्यात आलेला तो अशाच प्रकारचा कुजबुजी मार्फत तयार झालेला पुरावा देण्यात आलेला होता। आजची 24 तारखेची हेडलाईन ही येणाऱ्या 50 वर्षानंतर हा इतिहासाचा एक ठोस पुरावा म्हणून हे लोक सादर करतील आणि अशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर जे महापुरुष झालेले आहे, ज्यांनी मानवतेच्यासाठी काम केलेलं आहे, या सर्व लोकांची बदनामी करण्याचं हे षडयंत्र आहे।